भाजीपाला शेतीमध्ये नेहमी चांगला दर मिळवून देणारे पीक म्हणून दोडका या भाजीपाल्याच्या पिकाकडे पाहिलं जातं। बाजारात ग्राहकांकडून वर्षभर चांगली मागणी असल्यानं वर्षभरात एका क्षेत्रावर 3 वेळा हे पीक घेता येतं। कोल्हापूर जिल्ह्यातील पठण कोडोलीच्या महादेव जाधव यांनी नेमके हेच तंत्र अवलंबलंय। अवघ्या 20 गुंठ्यात वर्षाकाठी तब्बल 4.5 लाख रुपये नफा कमावण्याचे गणित यामुळे त्यांनी साध्य केलंय। आज आपण महादेव जाधव यांच्या दोडका शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत। पठण कोडोलीचे महादेव जाधव 1990 पासून शेती करतायत। घरच्या वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करत असताना त्यातून मिळणारे उत्पन्न आणि करावा लागणारा उत्पादन खर्च याचा कुठेच ताळमेळ बसत नव्हता। त्यामुळे ऊस शेतीबरोबर त्यांनी भाजीपाल्याची शेती करण्यास सुरुवात केली। हे करत असताना त्यांना ऊस शेतीपेक्षा भाजीपाल्याची शेती अधिक फायदेशीर असल्याचं दिसून आलं। परंतु तसं असलं तरी भाजीपाला शेतीसाठी जास्त क्षेत्र करायचं झाल्यास मजुरांची गरज अधिक लागते। सध्याच्या परिस्थितीत मजूर मिळत नसल्यानं कमीत कमी क्षेत्रातच हे नियोजन कसं साध्य करता येईल या विचारातून त्यांनी 1 एकर क्षेत्रावरच भाजीपाल्याची शेतीचं नियोजन केलंय। यापैकी 20 गुंठे क्षेत्रावर 5 फेब्रुवारी रोजी त्यांनी दोडका पीक घेतलंय। बियाच्या टोकन पद्धतीने आम्ही त्यात लागवड केलेली आहे। आम्ही ऊस तुटून गेल्यानंतर नांगरट करून परत त्यात 2 वेळा खुरी 2 वेळा रोटर ही मशागत करून नंतर मग आम्ही त्या 4 फुटी सरी पाडून नंतर मल्चिंग हातरून आम्ही त्यावर 1.5 बाय 4 या अंतरावर आम्ही लागण केली। दोडक्याच्या पिकासाठी तार काट्याची अगदी आवश्यकता असते, कारण तार काठी केल्याशिवाय दोडक्याचं क्वालिटी चांगली येत नाही। आणि परत त्याच्यासाठी आम्ही अगोदरचं जे काय आमचं माल मटेरियल आहे तार किंवा मल्चिंग हे जे काय होतं अगोदरचं ते आम्ही त्याचाच आम्ही परत वापर केलेला आहे। जानेवारी महिन्यात ऊस तुटून गेल्यानंतर महादेव यांनी खोडवा काढून टाकला। योग्य ती पूर्व मशागत करून दोडका पिकाचं नियोजन केलं। हे करत असताना त्यांनी मागील वर्षीचं मल्चिंग वापरलंय। दोडका पिकासाठी जाधव यांनी पूर्व मशागतीनंतर शेतात मेंढ्या बसवल्या। त्याचबरोबर जमिनीत इफ्कोची 10-26-26 ची 2 पोती मिसळून मग ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड सोडले। संपूर्ण जमिनीत खत पसरल्यामुळे दोडक्याच्या मुळ्या जमिनीत जिथपर्यंत पसरतील तिथून त्यांना खत मात्रा उपलब्ध व्हावी या मागचा त्यांचा उद्देश आहे। त्यानंतर रोपाच्या उगवणीनंतर 8 दिवसाच्या अंतरानं त्यांनी COCच्या 4 आळवण्या घेतल्यात। त्याचबरोबर रोग आणि कीड नियंत्रणासाठी चिकट ट्रॅप तसंच जैविक औषधांचा वापर करण्यात आलाय। आम्ही सुरुवातीला या क्षेत्रात आम्ही मेंढ्या बसवून नंतर आम्ही त्याच्यात 2 इफ्को 2 पोटॅश ही रासायनिक खतं आम्ही पसरून दिली। रोपाचे उगवण झाल्यानंतर सर्वसाधारण 8 दिवसाच्या अंतरानं आम्ही एक 4 आळवणी केल्या। त्यात COCच्या 4 आळवणी केल्या। रोग नियंत्रणासाठी आम्ही आमच्या प्लॉटवर चिकट टेप आणि नंतर मग इतर जे काय बायो ह्याच्यातले जे काय कीटकनाशके आहेत ते आम्ही एक सर्वसाधारण 3 ते 4 फवारण्या आतापर्यंत घेतल्यात। दोडका पिकाचं नियोजन करत असताना त्यासाठी तारकाठी करणं फार गरजेचं असतं। यासाठी त्यांनी पूर्वीच्याच बांबूच्या काठ्या सुतळ्या यांचा वापर केलाय। या सर्व नियोजनामुळे जाधव यांना 45व्या दिवशी पहिला तोडा मिळालाय। यामध्ये साधारणपणे त्यांना 50 किलो दोडक्याचं उत्पादन मिळालंय। त्यानंतर हळूहळू उत्पादनात वाढ होत सध्या 250 ते 300 किलो दोडक्याचं उत्पादन हाती येत आहे। आतापर्यंत 2.25 टन मालाची काढणी झाली आहे। त्याचे 50 रुपयांच्या दराप्रमाणे 87,500 रुपये त्यांना मिळालेत। तर भविष्यात आणखी 2 टन मालाची अपेक्षा असून त्याचे जवळपास 1 लाख रुपये मिळणार आहेत। यातून दोडका पिकासाठी सर्वसाधारण 30,000चा खर्च वजा जाता किमान 1.5 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार असल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे। आम्हाला 45 दिवसानंतर उत्पादन चालू झाल्यानंतर पहिला सुरुवातीचा तोडा आम्हाला एक 50 किलोपर्यंत आम्हाला मिळाला। आत्तापर्यंत 2.25 टन माल निघालेला आहे आणि जवळजवळ आम्हाला 87,000 रुपये इतकं आम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे। सर्वसाधारण 50 रुपये दर मिळाला आणि आत्तापर्यंत आमचा इन्कम 87,000 रुपये इतका झाला आणि इथून पुढं आणि 2 टन निघेल आणि सर्वसाधारण इतका दर बसेल। पण उत्पन्नाच्या 30,000 खर्च जाता आम्हाला आत्तापर्यंत 1.5 लाख रुपये निव्वळ नफा राहील। आम्ही जे काय बाकीचे जे काय ऊस पीक घेतो ऊस पिकापेक्षा 3 महिन्यात आम्हाला सर्वसाधारण 1.5 लाख रुपये मिळाले म्हटल्यानंतर आम्हाला ते चांगलं वाटतं।
जाधव यांना मिळणारं 1.5 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न हे 4 महिन्यांच्या कालावधीचं असणार आहे. त्यानंतर पुन्हा मे आणि सप्टेंबर महिन्यात त्याच ठिकाणी दोडक्याचे बी टोकून पुन्हा दोडका पीक घेतलं जाणार आहे. अशा प्रकारे वर्षभरात 3दा दोडक्याचं पीक घेता येणार आहे. दोडक्यापासून वर्षभरात 4.5 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न त्यांना मिळणार आहे. एकूणच जाधव यांना ऊस शेती परवडत नसताना कमीत कमी क्षेत्रात दोडक्यासारख्या भाजीपाला पिकाचं केलेलं नियोजन त्यांना चांगला नफा मिळवून देत आहे. राजेंद्र अहंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.